friends, today we are going to learn about story writing. Okay, see students, story writing is a skill, okay, and to write a good story you need to be very good at your vocabulary and writing practice. मित्रांनो, स्टोरी रायटिंग हे एक स्किल आहे. जर तुम्हाला एक चांगली स्टोरी जर लिहायची असेल तर तुमच्याकडे वोकॅब्युलरी पॉवर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच प्रॅक्टिस रायटिंग म्हणजे तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त एक्सेप्ट these things we must be good at English grammar. म्हणजे आपल्याला ग्रामर इंग्रजीचं ग्रामर जे आहे हे चांगल्या पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे. कारण की when we write a story, ज्यावेळेस आपण स्टोरी लिहित असतो, we need to write it in a past tense. म्हणजे जनरली स्टोरी जे आहे ते पास्ट टेन्समध्ये डेव्हलप होते. स्टोरी रायटिंग आणि पॅराग्राफ रायटिंग या दोघांमध्ये जर आपण फरक जर बघितला तर जनरली पॅराग्राफ ज्या एखाद्या करंट विषयावर इश्यूवर केलेलं डिस्कशन असू शकते म्हणून ते प्रेझेंट टेन्समध्ये आपण लिहित असतो. परंतु स्टोरी रायटिंग जे आहे इट इज जनरली अ पास्ट इन्सिडंट. म्हणजे होऊ शकते की एखादी भूतकाळातली जी घटना आहे त्या घटनेवर आपण चर्चा करत असतो किंवा काहीतरी लिहित असतो. म्हणून आपण ज्यावेळेस स्टोरी रायटिंग करतो ती स्टोरी जी आहे ती भूतकाळात लिहायची असते. तसे असून सुद्धा वी नीड टू राईट इट डायरेक्ट स्पीच. समटाइम्स द डायलॉग ऑफ ए पर्सन इज रिटन इन टू अ डिरेक्ट स्पीच. म्हणजे एखाद्या वेळेस पास्टमध्ये असून सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीचे डायलॉग जे आहे ते ॲज इट इज प्रेझेंटमध्ये लिहायचे असतात. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट स्पीच जे आहे त्या व्यतिरिक्त जे इनडायरेक्ट स्पीच आहे ते डिरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचं नॉलेजसुद्धा असणं स्टोरी रायटिंगमध्ये तेवढ्याच महत्त्वाचं आहे. म्हणजे स्टोरी रायटिंग करत असताना आपल्याला टेन्स माहीत असणं महत्त्वाचं आहे. कारण की टेन्स जर माहीत असेल तर आवश्यकता पडली तर प्रेझेंट, अन्यथा पास्ट टेन्समध्ये आपण ती स्टोरी लिहू शकतो. द सेकंड थिंग इज डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच. म्हणजे जर स्टोरीमध्ये जर आपल्याला डायलॉग रायटिंग करायची असेल तर मग ते आपण डिरेक्ट स्पीचचा वापर करतो. जर ते इनडिरेक्ट पॅसिव्ह फॉर्म असेल, थर्ड पर्सन नॅरेटिंग असेल तर त्यावेळेस आपल्याला इनडिरेक्ट स्पीचचा प्रॉपरली वापर करता आला पाहिजे. तर या गोष्टी ग्रामरमधल्या या काही छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टीचं सुद्धा आपल्याला नॉलेज स्टोरी रायटिंग करताना असणं गरजेचं आहे. दॅट वी डू वेन वी राईट ए स्टोरी. सो पास्ट टेन्स. या व्यतिरिक्त स्टोरी रायटिंग हिट्स तुम्ही बघू शकता स्लाईडमध्ये तुम्हाला काही पॉईंट्स दाखवलेले आहे. स्टोरी रायटिंग हिट्स म्हणजे स्टोरी लिहित असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. चला आपण सविस्तर त्या बघूया. द फर्स्ट इज रीड द पॅसेज ट्वाइस ऑर थ्राइस केअरफुली. रीड द पॅसेज ट्वाइस ऑर थ्राइस केअरफुली म्हणजे जो पॅसेज किंवा जे आउटलाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ती स्टोरी समजण्यासाठी, जस्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज ए स्टोरी यू हॅव टू राईट दॅट पॅसेज ट्वाइस ऑर थ्राइस. म्हणजे तुम्हाला तो पॅसेज जो आहे दोनदा किंवा तीनदा वाचायचा आहे. अंडरस्टँड द पॅसेज वेल म्हणजे जे आउटलाईन्स तुम्हाला दिले आहे एक्झॅक्टली जेव्हा नेमकी स्टोरी काय आहे, स्टोरीचा सेंट्रल थीम काय आहे, सब्जेक्ट मॅटर काय आहे, हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत एक चांगली स्टोरी आपण लिहू शकणार नाही.
तर हे लक्षात घेता व्हॉट यू हॅव टू डू इज दॅट यू हॅव टू अंडरस्टँड द पॅसेज वेल. म्हणजे तो पॅसेज जो दिलेला आहे स्टोरी लिहिण्यासाठी जो आउटलाईन किंवा हिंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या हिंट्स तुम्हाला समजणे गरजेचं आहे. त्यानंतर जॉट डाऊन द पॉईंट्स. जॉट डाऊनचा अर्थ होतो राईट डाऊन. म्हणजे जर तुम्ही जे पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या पॉईंट्स जे आहे ते तुम्हाला लिहून ठेवावे लागेल. इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला लिहून ठेवावे लागेल आणि ते इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहे ते दॅट यू हॅव टू मिक्स डेम अप. म्हणजे तुम्हाला ते काय करायचे आहेत मिक्स्ड करायचे आहेत टू राईट ए गुड स्टोरी. म्हणजे एक चांगली स्टोरी लिहिण्यासाठी ते पॉईंट्स तुम्हाला प्रॉपरली मिक्स करता आले पाहिजेत. हां, इफ द इव्हेंट्स इन द पॅसेज आर इन प्रेझेंट राईट द स्टोरी इन द पास्ट. आता कधी कधी जे आउटलाईन्स प्रोव्हाइड केलेले असतात त्या आउटलाईन्समध्ये प्रेझेंट टेन्स असते, परंतु जी स्टोरी डेव्हलप करायची आहे ती स्टोरी आपल्याला पास्ट टेन्समध्ये लिहायची असते आणि स्टोरी पास्ट टेन्समध्ये लिहायची असल्यामुळे ते जे प्रेझेंट टेन्समधले जे आउटलाईन्स आहेत ते आउटलाईन्स आपल्याला पास्टमध्ये चेंज करायचे असतात. ओके. हां, नेक्स्ट इज अरेंज द मॅटर इन 2 or 3 पॅरेग्राफ. म्हणजे जर एखादी जास्त जर डिटेल्स असेल तर ती जी स्टोरी आहे ती स्टोरी तुम्ही 2 किंवा 3 पॅराग्राफमध्ये सुद्धा लिहू शकता. अँड फायनल गिव ए सुटेबल टायटल. आणि जी स्टोरी आपण लिहिणार त्या स्टोरीला एक प्रॉपर टायटल म्हणजे योग्य जे टायटल आहे ते टायटलसुद्धा आपण देऊ शकतो आणि अशा पद्धतीने एक चांगली स्टोरी आपल्याला लिहिता आहे. तर मित्रांनो, जर स्टोरी रायटिंग करायची असेल तर तुम्हाला ही जी पॉईंट्स दिलेले आहेत या पॉईंट्सचा वापर करून एक चांगली स्टोरी तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला स्टोरी चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी इथे आपण एक ती स्टोरी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिता यावी म्हणून एक स्टोरी आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेली आहे. सी व्हॉट इज स्टोरी. अ कॅब सेलर स्लीप्स अंडर ए ट्री विथ द बॉक्स ऑफ कॅब्स बिसाइड्स हिम. आता बघा ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आउटलाईन्समध्ये आपण कोणत्या टेन्सचा वापर करतो प्रेझेंटचा वापर करतो, परंतु स्टोरी डेव्हलप करत असताना तुम्हाला ती पास्ट टेन्समध्ये डेव्हलप करायची असते. एक कॅब सेलर असतो जो स्लीप्स अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली झोपतो विथ हिज बॉक्स ऑफ कॅप्स बिसाइड हिम. त्याची टोप्यांनी भरलेली बॅग बाजूला असते. सम मंकीज ऑन द ट्री. झाडावर काही मंकीज असतात. टेक अवे द कॅप्स पुट डेम ऑन अँड कॅब सेलर सीज मंकी विथ हिज कॅप ऑन देअर हेड्स. म्हणजे ते त्या टोप्या घेऊन जातात, कॅप्स घेऊन जातात आणि आपल्या डोक्यावर चढवतात. जागा झाल्यानंतर कॅब सेलर बघतो की मंकींच्या डोक्यांवर माकडांच्या डोक्यांवर टोप्या आहेत. थ्रो सम स्टोन्स ॲट देम. त्यांच्याकडे तो दगड फेकतो. दे थ्रो बॅक रॉ फ्रूट्स. आणि त्यावेळेस ती जी मंकी आहे ती त्याच्याकडे जे काही रॉ फ्रूट्स आहे म्हणजे फळं आहेत ते फळं फेकून मारतात झाडावर असलेली. द कॅब सेलर वॉज अपसेट. शेवटी तो निराश होतो. थ्रोज डाऊन द कॅप्स फ्रॉम हिज हेड. आणि निराशेमध्ये आपल्या डोक्यावरची जी टोपी आहे ती सुद्धा खाली फेकतो. दे ऑल्सो थ्रो डाऊन द कॅप्स. आणि मंकी ते बघतात आणि बघून ते सुद्धा त्या टोप्या खाली फेकतात. कलेक्ट्स ऑल कॅप्स गोज अवे हॅपीली. म्हणजे ते सगळ्या टोप्या जमा करतो आणि आनंदाने निघून जातो. तर अशी एक स्टोरी आहे मित्रांनो. जे आउटलाईन्स दिलेली आहे त्या आउटलाईन्सवरून आपल्याला स्टोरी समजून येते. जसं की स्टोरी काय आहे की एक कॅप्सेलर असतो म्हणजे टोप्या विकणारा असतो. त्याला झोप लागलेली असते. तो झाडाखाली झोपतो. त्याच्या बाजूला टोप्यांची बॅग असते. झाडावर मंकी असतात. ते मंकी खाली येतात आणि त्या बॅगेतल्या टोप्या घेऊन जातात. ते बघतात की कॅप्सेलरच्या डोक्यावर पण टोपी आहेत म्हणून ती सगळी मंकीज जी आहेत त्यांनी सुद्धा त्या टोप्या ज्या आहेत त्या डोक्यावर घातलेल्या असतात. कॅप्सेलर उठल्यानंतर इकडे तिकडे बघितले असता त्याला त्याच्या टोप्या दिसत नाही. तो झाडाकडे बघतो. तिथे त्या मंकींच्या डोक्यांवर त्याला टोप्या दिसतो. तेव्हा खाली जे काही दगडं असतात ती फेकून तो मंकींना मारतो. तेव्हा मंकी झाडावर जे काही
फळं असतात, कच्चे फळं असतात, ते फेकून मारतात. शेवटी तो निराश होतो आणि आपल्या डोक्यावरची टोपी पण खाली फेकतो. मंकी ते बघतात कॅप्सेलर काय करतोय म्हणून आणि ते सुद्धा त्या टोप्या खाली फेकतात. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येते की मंकी जे असतात ते आपल्याला कॉपी करत असतात. त्यावरून आपल्याला या स्टोरीसाठी एक टायटलसुद्धा मिळतो. इथे समोर आपण ती स्टोरी लिहिलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला ती हाऊ टू राईट ए स्टोरी यामध्ये मदत होऊ शकते. बघा, मंकीज आर गुड इमिटेटर्स. म्हणजे टायटल काय आहे की मंकीज आर गुड इमिटेटर्स, की मंकी जे आहेत हे काय असतात, एक चांगले इमिटेटर्स असतात, म्हणजे नकल करणारे असतात. वन्स अ कॅप्सेलर वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री. आता आपण स्टोरीची सुरुवात करायची असते. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा आपल्याला स्टोरीची सुरुवात करायची असते तर आपण वन्स अपॉन ए टाईम, लॉंग ॲगो, जर खूप जुनी गोष्ट असेल तर लॉंग ॲगो, अशा पद्धतीने त्या स्टोरीची आपल्याला सुरुवात करता येते. त्यानंतर एक्सक्यूज मी, त्यानंतर सेकंड पॉईंट की स्टोरी जी आहे ती स्टोरी आपल्याला पास्ट टेन्समध्ये लिहायची असते. जसं इथे बघा तुम्ही, वॉज स्लीपिंग, म्हणजे आपण जे आउटलाईनमध्ये स्लीप्स होतं त्या स्लीप्सचं आपण इथे काय केलेलं आहे, वॉज स्लीपिंग केलेलं आहे. म्हणजे स्टोरी जी आहे ते पास्ट टेन्समध्ये नॅरेट होत आहे. ओके. अंडर ए ट्री विथ हिज बॉक्स ऑफ कॅप्स बिसाइड ही देर वर सम मंकीज ऑन द ट्री. म्हणजे झाडावर मंकीज असतात. परत आपण स्टोरी पास्टमध्ये, दे केम डाऊन, कम डाऊनचं आपण काय केलं आहे, केम डाऊन, टूक अवे द कॅप्स, पुट देम ऑन अँड बिगन टू गिबर ग्लीफुली. म्हणजे खिखी करून हसणे, गिबर ग्लीफुलीचा अर्थ असतो. द कॅप्सेलर वोकअप अँड सॉ द मंकीज विथ हिज कॅप्स ऑन देअर हेड्स. जेव्हा कॅप्सेलर जागा होतो, वोकअप सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब घेतलेला आहे. सॉ, अगेन सिंपल पास्ट टेन्स, with the caps on their heads he threw some stone at them. threw म्हणजे थ्रोचं सेकंड फॉर्म आहे, THROW, थ्रोचं सेकंड फॉर्म काय वापरलेलं आहे, थ्रू. म्हणजे ती दगडं फेकतात. ही थ्रू सम स्टोन्स ॲट देम बट दे थ्रू बॅक, एक्सक्यूज मी, they threw some stones at them but they threw back raw fruits at him. The capsular was disappointed. ज्यावेळेस तो त्यांच्याकडे दगडं फेकतो आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून ती त्या झाडावरची फळं तोडून फेकतात, त्यावेळेस कॅप्सुलर वॉज डिसअपॉइंटेड. म्हणजे कॅप्सुलर खूप निराश होतो. threw down the caps, threw down, so threw is the second form of verb. threw down the cap from his head and said take this one also. म्हणजे ती त्याच्या डोक्यावर असलेली सगळ्या टोप्या ज्या आहेत तो काढतो आणि म्हणतो की, म्हणजे मग कॅप्सेलर आपल्या डोक्यावरची टोपी काढतो आणि म्हणतो की ही सुद्धा घेऊन जा. आता बघा, आपण सेट म्हणजे इनडिरेक्ट स्पीच जे निरेशन आहे ते डिरेक्ट स्पीचमध्ये आणलेलं आहे. डिरेक्ट स्पीचमध्ये लिहित असताना आपण अवतरण चिन्हाचा वापर करतो. टेक दिस वन आल्सो म्हणजे वर्बचं पहिलं फॉर्म आपण घेतलेलं आहे. वेन द मंकीज सॉ हिम थ्रो डाऊन द कॅप, जेव्हा मंकी बघतो की त्यांनी टोपी फेकलेली आहे, दे ऑल्सो सडनली थ्रू डाऊन द कॅप्स फ्रॉम देअर हेड. ते सुद्धा आपल्या डोक्यावरून टोपी काढून खाली फेकतात. द कॅप्सेलर हास्टिली कलेक्टेड ऑल द कॅप्स अँड वेंट अवे हॅपीली. म्हणजे ते सगळं कलेक्ट करतो आणि आनंदाने निघून जातो. अशा पद्धतीने आपण एखादी स्टोरी जी आहे आउटलाईनच्या मदतीने डेव्हलप करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी डेव्हलप करत असताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे की हाऊ टू स्टार्ट ए स्टोरी, म्हणजे स्टोरीची सुरुवात कशी करायची. स्टोरीची सुरुवात करत असताना वन्स किंवा वन्स अपॉन अ टाईम किंवा लॉंग ॲगो, इन एन्शियंट टाईम, अशा पद्धतीने आपण एखाद्या स्टोरीची सुरुवात करू शकतो. त्यानंतर स्टोरी लिहित असताना ती पास्ट टेन्समध्ये लिहिणे गरजेचं असते. जर एखादी वर्तमान स्थिती असेल, वर्तमान स्थिती जर नेरेट केली असेल तर ती स्टोरी जी आहे ते आपण प्रेझेंटमध्ये सुद्धा लिहू शकतो. त्याच्यानंतर सेकंड
महत्त्वाचा मुद्दा की जर स्टोरीमध्ये डायरेक्ट स्पीच लिहायची गरज पडत असेल तर त्यावेळेस आपण अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य जे आहे प्रेझेंट टेन्समध्ये आपण लिहून ती स्टोरी जी आहे ती डेव्हलप करू शकतो. तर स्टोरी लिहित असताना जे पॉईंट सूचित करण्यात आलेले आहेत की म्हणजे ती स्टोरी लिहिण्या अगोदर तो जो पॅराग्राफ दिलेला आहे किंवा आउटलाईन्स दिलेल्या आहेत त्या आउटलाईन्स ज्या आहेत 2-3दा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजल्या पाहिजेत म्हणून ते वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर एकदा की तो पॅसेज समजला की जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. त्यानंतर स्टोरी ती पास्ट टेन्समध्ये लिहायची आहे आणि जर एकापेक्षा जास्त पॅराग्राफ लिहायची गरज पडली तर ती तुम्ही त्या स्टोरीमध्ये मॅनेज करू शकता आणि स्टोरीला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवून आपण एक चांगली स्टोरी जी आहे ती स्टोरी बनवू शकतो. Okay friends, that's it for today. Have a nice day.